अशा प्रकारे मी 5 घातलेले समोसा ते बघा 5ही काढून झालेले आहेत आणि थंड झाले की अजून त्यांना कलर येणार। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। पाऊस मस्त असा पडत आहे आणि संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि काहीतरी गरमागरम असं खावंसं वाटतं आणि माझ्या आवडीचे समोसा आणि ते मला समोसा खूपच आवडतात आणि ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग साहित्य दाखवते। पहिल्यांदा आम्ही समोसाचं पीठ मळून घेऊया। म्हणजे 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो घेतलेला आहे। पाव वाटी रवा घेतलेला आहे, त्याच्यात रवा घालूया आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, तो असा हाताने असा क्रश करून घालूया। चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि घी घेतलेला आहे मी, म्हणजे साजूक तूप घेतलेला आहे, ते 4 चमचे असं घालूया। आणि हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करूया। पाव किलो मैद्याला असे 4 चमचे असं तूप घालायचं। तेल पण तुम्ही वापरू शकता, मी तूप घातलेलं आहे। आणि हाताने अशी मूठ होते काय ती बघायची, बघा अजून थोडं तूप घालायला पाहिजे। पुन्हा हाताने असं मिक्स करून घेऊया। हे बघा अशी व्यवस्थित मूठ तयार होत आहे, म्हणजे आमचं मोहन घातलेलं म्हणजे घी घातलेलं आहे ते व्यवस्थित लागलेलं आहे। बघा आता त्याच्यात आम्ही थोडं थोडं पाणी घालूया। थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर असं पीठ मळायचं आहे। एकदम घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजेच मैदा मळून घेतलेला आहे आणि त्याला थोडं असं तेल लावूया। आणि अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया। आणि आता आम्ही समोसाचं स्टफिंग बनवूया, म्हणजे भाजी बनवूया। ती तुम्हाला कशी बनवतात ती दाखवते। चला, चुलीवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 3 चमचे तेल घालूया। तेल आमचं तापलेलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा जिरं घालूया, पाव चमचा हिंग घालूया, हिरवी मिरची घालूया। 1 मिनिट असं परतून घेऊया। चण्यांची बघा खलबत्त्यात भरड करून घेतलेली आहे, ती 1 चमचा घालूया। खलबत्त्यात आलं ठेचून घेतलेलं आहे ते घालूया आणि 1 मिनिट असं परतून घेऊया। हिरवे वाटाणे वाफून घेतलेले आहे, 1 वाटी ते घालूया। बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत, ते असे हाताने क्रश करून घालूया, मॅश करायचे नाही। 5 मिनिटं असं परतून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया आणि 1 चमचा त्याच्यात बेसन घालूया। त्याच्यात हळद घालूया अर्धा चमचा,
लाल तिखट घालूया 1 चमचा, गरम मसाला घालूया आणि व्यवस्थित पुन्हा अशी 5 मिनिटं अशी परतून घेऊया आणि भरपूर अशी ओली कोथिंबीर घालूया. तुमची भाजी रेडी झालेली आहे. आता भाजी आम्ही एका बोलमध्ये काढून घेऊ. अर्धा तास झालेला आहे. आता पीठ पण आमचं हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. ते जरासं असं मळून घेऊ. आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवूया. आता आम्ही समोशाची पारी अशी लाटून घेऊ. पीठ वगैरे लावायचं नाही. आम्ही त्याच्यात साजूक तूप घातलेलं आहे ना, म्हणून पिठाशिवाय अशी पारी व्यवस्थित अशी लाटून येते. आता त्याचे मधोमध असे 2 भाग करून घेऊया. आणि एक भाग असा हातात घ्यायचा आणि त्याला असं बोटीने असं साईडला पाण्याचा हात लावायचा आणि ह्या कडा आहेत ना त्या अशा दुमडायच्या. बघा अशा व्यवस्थित दुमडून घ्यायच्या आणि ह्याच्यात आमचं भाजीचं स्टफिंग भरायचं. एकदम असं खेचून भरायचं आतपर्यंत. हे बघा असं भरलं ना काय, ह्या बाजूने आम्ही पारी दुडलेली आहे ना, म्हणून ह्या बाजूला जास्त भाग झालेला आहे, म्हणून अशी एक घडी घालायची आणि ही घडी आणि ही घडी आता अशी जॉईन करायची आणि बोटाने अशी पातळ करायची. हा बघा एक समोसा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व समोसा असे बनवून घेऊया. हा आमचा लास्ट समोसा आहे. हा बघा त्याची आधी भाजी भरूया. हे बघा सगळे समोसा आमचे रेडी झालेले आहेत आणि ते आता आम्ही 20 मिनिटांसाठी असेच ठेवूया. नंतर आम्ही ते फ्राय करूया. कढई चुलीवर ठेवलेली आहे, त्याच्यात आम्ही तेल ओतूया. ते मीडियम हीटवर असं तापायला ठेवूया. तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे. बघा एक पिठाचा गोळा घातलेला आहे, तो लगेच वर आला म्हणजे आमचं तेल तापलेलं आहे. त्याच्यात आम्ही एक एक करून असे समोसा घालूया. आता आम्ही समोसा परतून घेऊया. आमचे समोसा असे 20 मिनिटं कढईत फ्राय झालेले आहेत. आता ते आम्ही काढून घेऊया. अशा प्रकारे आम्ही 5 घातलेले समोसा ते बघा 5ही काढून झालेले आहेत आणि थंड झाले की अजून त्यांना कलर येणार. आता आम्ही दुसऱ्या बॅचचे घालूया. शेवटच्या बॅचचे पण असे समोसा आमचे झालेले आहेत, ते आम्ही असे काढून घेऊ. हे बघा आमचे समोसा रेडी झालेले आहेत. हे बघा मस्त असे मी समोसा बनवलेले आहेत आणि पाऊस पण असा मस्त पडत आहे. आणि मी कधीतरी अशी बाजारात गेले ना की समोसा बघितले, भजी बघितली, मिरच्या बघितल्या का मला पण अशा खाव्याशा वाटतात. पण अशी मनात एक भीती असते काय तर
त्यांनी हायजीनचे नियम सगळे पाळले असतील की नाही, तेल वगैरे व्यवस्थित वापरलेलं असेल की नाही, मग मी ते खायचे टाळते. आणि मग घरी येऊन मी त्याच्यापेक्षा अशी चवदार चटकदार असे चटपटीत असे बनवते. तेल पण माझ्या पद्धतीने व्यवस्थित टाकते. तुम्ही पण असंच करा आणि असे घरी मुद्दाम बनवा. आणि कसे समोसे झाले ते मला कमेंट करून सांगा. आणि आता मी तुम्हाला एक खाऊन दाखवते. हा बघा समोसा एकदम असा क्रिस्पी झालेला आहे. हा बघा आवाज बघा कसा येतो. हा बघा, हा बघा मस्त जसं समोसा झालेला आहे. आणि मी आता खाऊन दाखवते. गरमागरम समोसा आहे. हा बघा एकदमच छान झालेला आहे. हा समोसा आहे ना तो मी असाच खाल्लेला आहे. पण तुम्ही ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता, चिंचेच्या चटणी बरोबर खाऊ शकता, चहा बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता. आणि हे आता समोसा कसे झाले ते मला मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.